बघा, राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रामधल्या अनेक घडामोडींवर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भाष्य केलेलं आहे. मग अहमदाबादला विमान कोसळलं, ड्रीम लाईनर, त्याच्यावर ते बोललेले आहे. परवा इंद्रायणी नदीवरचा जो पूल कोसळला त्याच्यावर त्यांनी त्यांचं भाष्य केलेलं आहे. राज ठाकरे या राज्याचे नेते आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतायत आणि काय बोलणार आहे त्याच्यावरती मी आता भाष्य करणं बरोबर नाही. ते काय बोलतात ते आम्ही सुद्धा ऐकतो नक्कीच. तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावर नक्कीच बोलतील ते, असं मला वाटतं. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, लक्षात घ्या. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत. त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील. आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे, उद्धव साहेब बोलणार आहेत. खरं तर चांगलं आहे ना, एकत्र येणार यावर काय खरं तर चांगलं आहे ना. याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण काय? आम्ही स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो आहोत. पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत. आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात. दुसरी गोष्ट मध्येच मुख्यमंत्री भेटले होते राज ठाकरेंना, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री हे एक राजकारणातले कारस्थानिक आहेत. त्यांची कोणती चाल ही सरळ नसते आणि मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या हिताची तर अजिबात नसते. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, हे त्यांचं धोरण आहे. फोडा, झोडा आणि राज्य करा. हिंदूंची एकजूट तोडा, मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा, हे त्यांचं धोरण आहे. आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो, उद्या दाऊद इब्राहिम चालेल. हे त्या पक्षाचं धोरण आहे. आमचं तसं धोरण नाही. आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. जसं काल माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हात मिळवणी करणार नाही. पक्क धोरण आहे. हा, बोला. शरद पवार काल बोलताना म्हणाले की संधी साधू लोकांना सोबत घ्या. नाही, संधी साधू शाहू फुले विचार, आंबेडकरांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांना सोबत घ्या, मात्र संधी साधू लोकांना सोबत घ्या. ते योग्य तेच बोललेले आहेत. आणि मी वारंवार तेच सांगत होतो की माननीय शरद पवार साहेब अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाही. शाहू फुले आंबेडकर हा जसा या राज्याचा विचार आहे तशी आम्ही सगळे लोक त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा विचार जो आहे महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा, त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. जे संधी साधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील आम्ही त्यांचा विचारही करत नाही. पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्ष असेल किंवा जो एसएनसी गट आहे ते असतील, त्यांना असे लोक लागतात. भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक, हे असे लोक लागतात. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षानं सलीम कुत्ता ह्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. संत, महात्मा अशा प्रकारची जर पदवी जर राज्य सरकारला देता येत असेल तर ती त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण
ज्या व्यक्तीला त्यांनी घेतलं आहे ती शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सलीम कुत्ताबरोबर संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षाला, शिवसेने, आम्ही देशद्रोही लोकांबरोबर काम करतो. मग आता तुम्ही तर देशद्रोही पक्षाच्या लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसलेला. ठीक आहे, बोला. सर, प्रश्न तोच आहे. बडगुजरांचा काल पक्षप्रवेश जो झाला, नाशिकच्या त्या सगळ्या प्रकरणात किंवा सलीम कुत्त्याच्या त्या सगळ्या प्रकरणात तुम्ही असतील किंवा सुषमांतर असतील यांनी वारंवार आवाज उठवला होता की पक्षाला बदनाम केले जाते. राणेंचं त्यावेळेसचं स्टेटमेंट काल पुन्हा आम्ही क्यू करत होतो, ते अक्षरशः खालच्या भाषेत खरं तर बडगुजर आणि सलीम कुत्त्याविषयी बोलत होते. काल त्यांनी त्यांचं विधान बदललं, बावनकुळेंनी काल विधान बदललं, रवींद्र चव्हाणांनी विधान बघा, बदललं. हे सगळे पलटूराम आहेत. मी जे मगाशी म्हणालो की यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मूळ विचारधारेचा पक्ष अजिबात राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची बरोबर म्हणजे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या आणि देशाच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं. काय हे नरेंद्र मोदी यांनी श्वेतपत्रिका काढली आहे. त्यानंतर हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय हे भाजपने काढलंय. एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी. एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या या शंका आहे. खरं तर आरोप सिद्ध करायचा प्रत्येक वेळेस भाजपचा एक असतो की जर आमच्याकडे आले तर त्यांचे आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे, मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षाइतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का, यांच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील. मुस्लिमांची मतं हवी आहेत. मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही. पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर बेवन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. सत्तेसाठी कशाला? ही फार लहान गोष्ट आहे. देशातली सत्ता ह्या लोकांच्याच आधारानं घेतलेली आहे ना, भ्रष्ट आणि या सगळ्या देशद्रोही लोकांच्या आधारानं. अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात तेच धुमाकूळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता, तुम्ही आरएसएसचे लोक आहात ना. मोहनराव भागवतांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. तुम्ही आरएसएसचं संचलनाला जाता ना, हातात तिरंगा नसतो तुमच्या का ते आता कळलं आम्हाला. तुमच्या हातात आणि तुमच्या घरावर तिरंगा का लागला नाही हे आता आम्हाला हळूहळू या पिढीला कळायला लागेल. सर, हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय आहे. खरं तर हिंदी सक्ती नाही असं म्हणतात, पण तिसरी भाषा तुम्हाला हिंदीत शिकावी लागणार आहे असं एक सरकारचं म्हणणं आहे. पहिलीपासून तुम्हाला जी तिसरी भाषा, मराठी सक्ती बघा, या संदर्भामध्ये मला वाटतं आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद त्याच विषयावरती असावी. तर हा विषय जसा आम्ही घेतो तसा तेही प्रामुख्याने घेतात. तुमची भूमिका काय? निवडणुकांसाठी मेगा प्लॅन तयार केला आणि भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेगा प्लॅन तयार केला. सलीम कुत्ता प्रचाराला आणतायत ना. आणि महाविकास आघाडीतले जे नाराज नेते आहेत त्यांचा आता पक्षप्रवेश करून घेणार आहेत. करू द्या. हा पक्ष असा भंगार गोळा करूनच मोठा झाला. आमच्यातले असे लोक फोडायचे दहशत आणि पैसा आणि पोलीस यंत्रणाचा वापर करून. स्वतःचं काय यांच्याकडे आहे? यांच्या पक्षातले जे आमदार आहेत त्यातले 90% आमदार हे दुसऱ्या पक्षातले आहेत.
स्वतःचं कुठे आहे? त्यांच्याकडे स्वतःचं काही नाही. बोला, संपलं. तिसरा त्या हिंदीच्या विषयात एक आहे की तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे समजा तिसरी भाषा अनिवार्य करण्याच्या ह्याच्या संदर्भात? बघा, हे राष्ट्रीय धोरण आहे. आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू. आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत, आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील या विषयावर. आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो. हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत. महानगरपालिका हिंदी शाळा सुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून, माहिती आहे का तुम्हाला? तो ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करता आला? आम्हाला येत आहे ना, आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका. आम्हाला उत्तम हिंदी येते. पार्लमेंटला आमचा संपूर्ण व्यवहार हिंदीमध्येच चालतो, खास करून, कारण आम्ही म्हणतो ही देशाची भाषा, सगळ्यांना समजते, ही देशाची भाषा. आणि आमचा आग्रह असतो की देशाच्या संसदेमध्ये आपण हिंदीमध्ये व्यवहार केला पाहिजे. आमचं नरेंद्र मोदींसारखं नाही सायप्रसला गेलो आणि हिंदी बोलायचं. आम्ही सायप्रसला जाऊन इंग्रजीमध्ये बोलतो. इंडिगो कंपनी, इंडिगो सोबत को लेकर आ गया था, ऐसे नेता को कल बीजेपी ने शामिल किया है, आपने उस पार्टी को एंटी नेशनल भी बताया, क्या कहेंगे? भारतीय जनता पार्टी एक एंटी नेशनल पार्टी है. राष्ट्रभक्ति, राष्ट्रवाद से उनका दूर दूर का कोई नाता नहीं. ये मैं नहीं बोल रहा हूं, ये पार्टी ने अपने आप को ये साबित कर दिया है कि हम सभी जो एंटी नेशनल है, और ये जो लोग एंटी नेशनल है ये बीजेपी बोलती है. किसका दाऊद के साथ रिश्ता है, किसका इकबाल मिर्ची के साथ है, किसका मुंबई बम ब्लास्ट के आरोपी सलीम कुत्ता के साथ है, ये आप करते हो. आप उनके खिलाफ जांच एसआईटी लगाते हो, और ये सभी लोगों को आप अपने पार्टी में शामिल करते हो. तो एंटी नेशनल पार्टी है ना, राष्ट्रद्रोही पार्टी किसकी है? भारतीय जनता पार्टी है. और भारतीय जनता पार्टी के जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं नरेंद्र मोदी जी, अमित शाह, उसके ऊपर अब तक मुंह खोला है कि नहीं, हमारे पार्टी में ऐसे एंटी नेशनल लोगों को जगह नहीं है. इस नेता का ही सहारा लेके आपकी पार्टी को काफी बदनाम किया गया. हमारे पार्टी को बदनाम किया, और ये इस प्रकार से आरोप करके उस व्यक्ति को हमारे पार्टी से तोड़ने की कोशिश की, क्योंकि उनके ऊपर वो सलीम कुत्ता वाला आरोप डालो, उसके फैमिली को मकोका लगाओ. तो आपने ये इसलिए किया है कि आपको हमारे पार्टी से लोग तोड़ना है, इसलिए आप किसी को भी, हमको भी बोला था एंटी नेशनल है. उनके बाप दादे भी नहीं थे, तब से हम इस देश के लिए काम करते हैं. ये भाजपा तो अभी अभी पैदा हुए, मेरे पार्टी को 60 साल हो गए. सर, पीएम मोदी ने कल ट्रंप से बात की और कहा कि लेकिन मिस्टर ट्रंप तो अमेरिका में चले गए थे, ऐसा मैंने पढ़ा. फोन पे बात की. आप फोन पे बात की, और कहा कि फोन पे बात की है, मध्यस्थी हमने कभी स्वीकारी नहीं है. ऐसा कौन कहता है? पीएम मोदी ने ट्रंप को कहा फोन पर. लेकिन ट्रंप ने ऐसा कहा क्या? फिर ये प्रेसिडेंट ट्रंप जो 17 बार कह चुके हैं कि मैंने मध्यस्थता की है, तो ये ट्रंप ने कहना चाहिए कि मेरी और मोदी जी की बात हुई है, और मैं मोदी जी की बात मानता हूं, और सचमुच मैंने भारत पाकिस्तान के युद्ध में मध्यस्थता नहीं की. ये उसने कहना चाहिए. ये जो मोदी जी के भगतगण हैं, उसने नहीं कहना चाहिए. तो ऐसा भी कहना है कि पाकिस्तान की हर गोली का जवाब दिया जाएगा. कौन बोला है? मोदी साहब ऐसे उनको कहा है. तो आपने ब्रेक क्यों लगाया? जब गोली चल रही थी, बम गिर रहे थे वहां, और पाकिस्तान के 4 टुकड़े होने की संभावना थी, तो आप पीछे क्यों हटे प्रेसिडेंट ट्रंप के डर से? उसका जवाब आपको देश को देना पड़ेगा. साहेब, माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीवरून दोन्ही पवारांमध्ये फिसकटल्याचं समजतंय. बघा, त्यांच्यामध्ये कधीही जाहीर केल्यामुळे शरद पवारांचं मत असं होतं की निष्ठावंतांचं काय होणार, आणि या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवारांचं फिसकटलं.
फिसकटले म्हणजे कसं काय म्हटलं तुम्ही? दोन्ही वेगळेच आहेत ना. कदाचित पवारांनी मदत केलीही असती, मात्र आता ज्या परिस्थितीत इथं आहे आता काल लोकांना पवारांनी दिली काल रात्रीच माननीय पवार साहेबांनी माझं चर्चा झाली अनेक विषयां. त्याच्यामध्ये हा साखर कारखान्याचा विषय त्यांच्याकडून मी समजून घेतला. त्यांनी मला सांगितलं काय चाललंय तिथे, आणि तुम्ही जो म्हणताय तोच विषय ते माझ्याशी बोलत होते. आणि ते आता सध्या बारामतीतच आहेत पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे. काल रात्री ते अनेक महाराष्ट्रातल्या विषयांवर बोलले. महाविकास आघाडी असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांनी चर्चा केली काल. आणि त्याच्यामध्ये हा कारखान्याचा विषय सुद्धा होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर काय ठरवलं? काय नेमकी चर्चा झाली शरद पवार साहेबांसोबत तुमची माळेगाव कारखाना संबंधित महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा? हा एक मोठा म्हणजे केंद्र आहे तिथलं. आता सध्याचं कारण की चर्चेचा शरद विषय पवारांनी बारामतीमध्ये यापूर्वी इच्छा सगळ्यात व्यक्त जास्त केली लक्ष होती याच की स्थानिक कारखान्यावर. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढवण्याची त्यांची नेमकी काय चर्चा झाली सर? महाविकास आघाडी म्हणून ते एकत्र लढण्याची भाषा करतायत ना. त्याच्यात अजित पवार कुठे आले? अजित पवार हे दुसऱ्या पक्षामध्ये आहेत. ते अजित पवारांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, जसे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे पक्ष आहेत ते दाखवत आहेत गट, त्याचे नेते आणि प्रमुख हे अमित शहा आहेत गुजरातला. जो 100%. उड्डाणपूल जो पडला ना, मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये आता ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट म्हणते, पण शासन तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या बघा, स्ट्रक्चरल ऑडिटच्या गोष्टी आतापर्यंत गेल्या 10 वर्षात अनेकदा झाल्या. आतापर्यंत अनेकदा झाल्या. हे स्ट्रक्चरल ऑडिट हा शब्द आम्हाला त्यातूनच, जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट, रस्त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट, पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, आतापर्यंत 10 वर्षात किंवा गेल्या 4 वर्षात किती पुलांचं झालं हे आम्हाला कळलं. एखादी दुर्घटना घडली की तुम्ही सांगणार आम्ही अमुक अमुक ऑडिट करतोय. तुमच्या कारभाराचं ऑडिट होणं गरजेचं आहे. त्या पुलामध्ये कोणी किती पैशाचा अपहार करण्याच्या विचारात होतं हे तिकडले जे आमदार आहेत सुनील शेळके यांनी MIDCला कसं लुबाडलेलं आहे, MIDCला कोट्यवधीची रॉयल्टी ही कशी बुडवली आहे सरकारची, हे प्रकरण माझ्याकडे कालच तिकडल्या ग्रामस्थांनी आणून दिलं. असे भ्रष्ट लोक गरिबांचे काय जीव वाचवणार आणि कसले पूल उभे करणार. चला, धन्यवाद. सुनील शेळकेंवरचा प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणलं होतं 100 कोटी वाटून आमदार झाले, त्याच्यावर सुनील शेळके म्हणतात की तुम्हाला राज्यसभेला मतदान केलं आम्ही, त्यावेळेस तुम्ही किती पैसे दिले होते? तो प्रश्न महत्वाचा. त्यांनी माझं उत्तर नीट ऐकलं नाही. मी असं म्हणालेलो आहे की यांना निवडून येण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करावे लागतात. हे माझं स्टेटमेंट आहे. यांना निवडून येण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करावे लागतात. हे खरं की खोटं? हाच माझा प्रश्न आहे ना. आम्हाला जे मतदान झालेलं आहे, मी जे खासदार झालेलो आहे, हे माझ्या शिवसेनेच्या आमदाराने केलेलं मतदान आहे. आणि ज्यांना तुम्ही करायचं होतं त्यांना न केल्यामुळे आमचे संजय पवार पडले. त्याच्यामुळे आम्हाला व्यवहार माहिती आहे काय झाला आहे. चला.